मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, 18 जानेवारी अमावस्या आहे। या दिवशी तर आपल्याला काल भैरव अष्टक 11 वेळा बोलायचं आणि 1 वेळा वल्गा सूक्त। याच्याने घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो, कटकट कायमची दूर होते आणि त्याशिवाय महालक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। तर 18 तारखेला दर्श अमावस्या, मौनी अमावस्या आहे। तर या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला जायचं नाहीये पित्रांसाठी दिवा लावायला। जो पित्रांचा तुमच्या जवळ फोटो असेल त्याच्याजवळच चांगलं पुसून पासून त्यांना हार वगैरे घालून घरीच तुम्ही लांब वातीचा दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाचा या मटक्याजवळ तुम्ही दीप लावू शकता आणि ओम स्वदाय नमः, स्वदा स्वदा असे 3 वेळा पण म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा पण जप केला तरी सुद्धा चालेल। कारण की आपल्याला हा मंत्र जप केल्याने पितरांना संतुष्टी भेटते आणि त्याशिवाय पितृ म्हणजे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, घरात शांतता राहते। तर पितरांसाठी हा एक उपाय दिवा लावण्याचा नक्की करा। उंबरठ्यावर कापूर आणि लवंगा जाळा। या दिवशी सर्वांच्या अंगावरून कापूर आणि लवंग 2-2 उतारून ते जाळून घ्या, म्हणजे सर्वांची नजर दोष दूर होईल। लहान मुलं चिडचिड करत असतील तर दही भाताचा उपाय करा। भातामध्ये मीठ घालू नका आणि तो भात थोडासा डिश मध्ये घ्या, त्यावर दही घाला आणि 7 वेळा म्हणजे सर्कल वाईज क्लॉकवाईज उतारून बाहेर दरवाजाच्या बाहेर या कुठे एका साईडला ठेवून द्या। याच्याने मुलांची नजर दूर होईल। नजर दोष लागला असेल तर, गाडी असेल तर गाड्यांना गोमित्र वगैरे गंगाजलने चांगले धुवून घ्या आणि एक सुरक्षा कवच आहे तर ते गाडीमध्ये तुम्ही यंत्र लावून गाडीला चांगलं म्हणजे हार वगैरे पूजा करून अमावस्येच्या दिवशी केल्याने सर्व नकारात्मक शक्ती आणि नजर दोष दूर होतो। घरातल्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये त्या दिवशी आपल्याला मीठ आणि गोमित्र गंगाजल टाकून घर पुसायचे, म्हणजे सर्व कटकट घरातून नजर दोष निघून जाईल। तर हा उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करा। श्री स्वामी समर्थ।